राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत। 14 मार्चला चांदवडमध्ये होणाऱ्या सभेमध्ये शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। शरद पवारांच्या मेळाव्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून धमकी दिल्याचा आरोप केला जातोय। याचा समाचार शरद पवार यांनी लोणावळ्यातील सभेत घेतलाय। माझ्या वाटेमध्ये कुणी आडवा गेला तर मी सोडत नाही असा इशारा पवार यांनी दिलाय। मी कुणालाही दमदाटी केली नसून पुढच्या 8 दिवसात शरद पवार साहेबांनी माहिती घ्यावी। पवारांना कोणतीही खोटी माहिती दिली नसून साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले असं ते म्हटलेत। अजित पवार माझ्या मतदारसंघासाठी निधी देतात, काम करतात, मग मी त्यांची साथ का सोडू असा सवाल त्यांनी केलाय। सुनील शेळकेंना शरद पवारांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। सुनील शेळके यांच्याशी बोलून याबाबत माहिती घेणार असल्याचं ते म्हटलंय। लोणावळ्यातील जाहीर सभेमध्ये शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर अशोक चव्हाण आरोपानंतर 7व्या दिवशी भाजपमध्ये गेले आणि 15व्या दिवशी त्यांना खासदारकी मिळाली असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी लातूरचा दौरा केला। यावेळी त्यांनी जाहीर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। शिवसेना संपणार नाही, भाजपला मूठ माती देईल असं ठाकरे म्हटलेत। मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो आणि बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी कुठे दिसले नसते असंही उद्धव ठाकरे म्हटलेत। आम्ही कामं केली पण जाहिरात करत बसलो नाही असं म्हणत त्यांनी शिवसेना आणि भाजपवर हल्लाबोल चढवलाय। तसंच मोदी का परिवार म्हणता, मग परिवाराची जबाबदारी कधी घेणार असा सवाल देखील ठाकरे यांनी केलाय। फडणवीस हे चोरांचे सरदार असून त्यांना तुरुंगात टाकायचंय असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। मोदी गॅरंटी हे झूट असून खरी गॅरंटी फक्त उद्धव ठाकरे असल्याचं ते म्हटले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करतायत। ज्या पद्धतीने संजय राऊत हे स्वतः जेलमध्ये जाऊन आले त्यामुळे ते दुसऱ्यांसाठी देखील तशीच स्वप्न पाहत असल्याचा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावलाय। देशातील अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लावली अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। बारामती मतदारसंघात कधी कुणीही कुणाला धमकी दिली नाही। हर्षवर्धन पाटलांना धमकी मिळणं हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं। मोठ्या ताईंचं मानसिक संतुलन बिघडल्यासारख्या त्या वक्तव्य करत असतात अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। अजित पवारांनी केलेलं काम आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता सुनेत्रा पवारच निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। जागा वाटपावर प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या असून फडणवीस म्हणाल्याप्रमाणे महायुतीमध्ये तीनही पक्षांचा मानसन्मान करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। शिवसेनेच्या जागा वाटपाबाबतचे सगळे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याचं देखील ते म्हटले। शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली आहे। तसंच आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। तर जागा वाटपाची चर्चा ही कॅमेऱ्यासमोर होत नसते असं म्हणत भाजप नेते मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले। छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे एक प्रमुख पक्षनेते आहे। शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला द्याव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। तसा त्यांचा अधिकार असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय। आम्ही मिळून वाटाघाटी करू असं देखील ते म्हटलंय। गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दावा केलाय। विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांचं नेमकं काय होईल हे सांगता येत नाही। ते आमदार होतील की खासदार होतील हे माहीत नाही। मात्र गिरीश महाजन दिल्लीत गेले म्हणजे आमचा मार्ग मोकळा असं वक्तव्य करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी संदर्भातील इच्छा बोलून दाखवली आहे। हिंगोली शहरात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली। येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली तरी सर्वजण एक दिलानं काम करतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजवण्यास सज्ज होतील असं विधान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। निलेश लंके लवकरच शरद पवारांच्या पक्षात येतील आणि लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। सचिन अहिर यांना महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात बोलण्याचा अधिकार नाही। मी स्वतःहून उमेदवारी मागितली नाही त्यामुळे दुसऱ्याला उमेदवारी दिली तरी काही हरकत नाही। संपूर्ण राष्ट्रवादीने विरोध केला तरी मी फरफटत जाणार नाही असं मत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलंय। मराठा आरक्षणासाठी गावागावात पुढाऱ्यांना गावबंदीचे बोर्ड लावण्यात आले होते। मात्र शासनातर्फे ते काढण्याचे आदेश देण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झालाय। नांदेडच्या महादेव पिंपळगाव गावात लोकसभेसाठी लोकसहभाग करून 10 उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला।
अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या सहकारी सोसायटीच्या निवडणुका अचानक रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला। 31 मे पर्यंत या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत। आता या निवडणुका कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। बीडच्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। तसंच मंदिराच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून हजारो भाविक परळीमध्ये दाखल झाले आहेत। पालघरच्या धानिवरी इथल्या सुसरी नदीवर पूल उभारण्यात येणार असून यासाठी आदिवासी विकास निधीतून 1.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। सुसरी नदीतील पाण्यातून ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास सुरू असल्याची बातमी न्यूज 18 लोकमत दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून नदीवर पूल उभारण्यात येणार असून आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते पुलाचं भूमिपूजन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक हळणे बंदरातील जेट्टीची प्रतीक्षा संपली असून 9 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या जेट्टीचं भूमिपूजन होणार आहे आणि त्यामुळे आता मच्छीमार बांधवांना दिलासा मिळाला आहे। लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मध्यम प्रतिनिधींची बैठक पार पडली आणि निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मध्यम प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने विशेष सूचना देण्यात आल्या आहेत। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांकडून दुग्धाभिषेक सुरू असल्याचे समोर आलंय। पुरातत्व विभागाने घालून दिलेल्या निर्बंधांचं भाविकांकडून सर्रास उल्लंघन होत आहे। वाशिम शहरातील आनंद बौद्ध विहाराचं सौंदर्यीकरण करण्याचं नगर परिषदेने लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप सौंदर्यीकरणाचं काम हाती घेण्यात आलं नाही आणि त्यामुळे मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। महिलांवरील वाढत्या छेडछाडीच्या प्रकरणाविरोधात सातारा पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। गुन्हेगारांना वचक बसावा आणि आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। विदर्भातील हजारो शेतकरी अमरावतीमध्ये दाखल झाले असून मोर्चाचं रूपांतर सामूहिक आमरण उपोषणात झालं। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराचा वाद विकोपाला गेला असून ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली। 2000पेक्षा जास्त संख्येने हे आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार लावण्यावरून 2 गट आमनेसामने आल्याची माहिती मिळाली। पुण्यातील शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपसंचालकांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। उपसंचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मुंबईमध्ये DRIनं सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। 16 किलो 47 ग्रॅम सोनं आणि 6 किलो चांदीसोबतच 2,65,00,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। तस्करी मार्गे आणलेल्या या सोन्याची भारतातल्या ग्रे मार्केटमध्ये विक्री होत होती। नोकरीचं आमिष दाखवत तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या पुण्यातील CKY कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जाब विचारत चोप दिला। संबंधित अधिकाऱ्यांना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। हिमाचल प्रदेशच्या कुलू येथील सोलांग नाल्यामध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू असून थंडीच्या वातावरणात पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद लुटताना पाहायला मिळतात। दरम्यान सोलंग नाल्यामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमामध्ये अभिनेता सावरकरांची प्रमुख भूमिका साकारणारा रणदीप हुड्डा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। रणदीप हरियाणामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असून भाजप त्याला रोहतकमधून तिकीट देऊ शकतं अशी चर्चा आहे। या बातम्यांसह मुलुख महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।